2019 ला एक किस्सा असा घडला होता ज्यात धोनीला ग्राउंडवर प्रचंड राग आला होता आणि त्याने आपला सगळा राग हा अंपायरवर काढला होता। काय होता हा किस्सा पूर्ण सांगतो। 11 एप्रिल 2019 ला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल यांच्यातली मॅच रंगात आली होती। सगळे प्रेक्षक श्वास रोखून मॅच पाहत होते। शेवटची ओव्हर होती आणि जिंकण्यासाठी दोन्ही टीम स्ट्रगल करत होत्या। चेन्नई सुपर किंग्सला जिंकायला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज होती। 6 विकेट्स आधीच पडल्या होत्या। राजस्थानकडून बेन स्टोक शेवटची ओव्हर टाकणार होता, तर चेन्नईकडून MS धोनी आणि जडेजा खेळत होते। स्टोकच्या शेवटच्या ओव्हरचा पहिल्या बॉलला जडेजाने जोरदार सिक्स मारला। मॅच चेन्नईच्या टप्प्यात यायला सुरुवात झाली। पुढच्या बॉलवर एक सिंगल मिळाला आणि अंपायरने नो बॉलचा इशारा दिला। पुढच्या बॉलवर परत धोनीने 2 रन घेतले। लास्ट ओव्हरच्या 2 बॉलमध्ये चेन्नईने 10 रन्स केले होते। तिसऱ्या बॉलवर स्टोक्सने धोनीला क्लीन बोल्ड केलं। धोनीनंतर स्ट्राईकवर आला मिशेल सँटनर। आता चेन्नईला 3 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजे होते। चेन्नईची सगळी टीम आणि कॅप्टन MS धोनी डगआउटमध्ये बसून बारीक लक्ष ठेवून होता। मॅच एकदम इंटरेस्टिंग टप्प्यावर आली होती। स्टोकने 14 बॉल टाकला आणि खरी गडबड इथेच झाली। स्टोक्सने यॉर्करच्या नादात बॉल तर टाकला, पण तो जास्त फुलटॉस पडला। चेन्नईला आणखीन एक नो बॉल मिळाला। ग्राउंडवरच्या अंपायरने तसा इशाराही दिला। नो बॉलचा सायरन सुद्धा वाजला, पण तितक्यात अंपायर उल्हास गांधे यांनी तो बॉल नो बॉल नसल्याचा साईन दिला, कारण हाईटच्या नो बॉलचा निर्णय हा लेग अंपायर कडून येतो। यामुळे चेन्नईच्या डगआउटमध्ये प्लेयर्स टेन्शनमध्ये दिसू लागले। धोनीच्या चेहऱ्यावरही नाराजी दिसू लागली। तो बाहेर येऊन उभा राहिला आणि बाउंड्रीवरून येऊन जोरजोरात ओरडू लागला। ते पाहून जडेजाही फॉर्ममध्ये आला। तितक्यात धोनी ग्राउंडवर आला आणि अंपायर सोबत मोठमोठ्या आवाजात वाद घालू लागला। मॅच थांबली होती। हजारो लोक स्टेडियम मधून आणि लाखो लोक लाईव्ह हा तमाशा पाहत होते। याआधी धोनीला या अवतारात कोणीच पाहिलं नव्हतं। धोनी म्हणत होता की जर अंपायरने नो बॉल दिलाय तर उल्हास गांधे का आपला डिसिजन चेंज करताय। हाईटच्या नो बॉलचा निर्णय हा लेग अंपायर कडून दिला जातो असं त्याला समजावलं गेलं। मग तो पुन्हा ग्राउंड बाहेर गेला। शेवटच्या बॉलला 3 रन पाहिजे असताना सँटनरने 6 मारून मॅच जिंकवली। पण या किस्स्याची चर्चा जोरदार रंगली। मॅच झाल्यावर धोनीने आपली चूक मान्य केली होती। धोनीवर IPLच्या कोड ऑफ कंडक्टचा अपमान केल्याचा आरोप झाला। IPLच्या नियमांनुसार खेळाडूंना ग्राउंडवरच्या अंपायरच्या डिसिजनवर शंका घेऊन ग्राउंडवर येण्याची परमिशन नसते। यामुळे धोनीच्या मॅचची 50% रक्कम ही दंड म्हणून कापण्यात आली। पण धोनीने या दंडाला जास्त सिरियसली न घेता आपण आपल्या टीमसाठी तसं केलं होतं असं स्पष्ट केलं। मॅच संपल्यावर झालेल्या प्रेसमध्ये तो म्हणाला की मला वाटलं की तो बॉल नो बॉल होता आणि आम्हाला एका रनची गरज होती। मी ग्राउंडवर गेलो कारण मला खात्री करायची होती की अंपायरने तो नीट पाहिलाय की नाही, पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, म्हणून मी परत आलो। धोनीने हेही मान्य केलं की त्याला राग आला होता, पण त्याचा उद्देश हा टीमला जिंकवणं हा होता। ही घटना क्रिकेटच्या जगातली एक आगळी वेगळी घटना होती। यामुळे चर्चेचं बरंच गुऱ्हाळ रंगलं होतं। काहींनी धोनीच्या या वागण्यावर टीका केली, तर काहींनी त्याला राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्याला सपोर्ट केला। हा किस्सा धोनीच्या कारकिर्दीतला एक दुर्मिळ सीन म्हणून आजही लक्षात आहे। ज्याला सगळं जग कॅप्टन कूल या नावाने ओळखतं, त्याच्याकडून असा राग पाहणं हा क्रिकेट फॅनसाठी एक वेगळाच अनुभव होता। या दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली की धोनी हा कितीही शांत दिसत असला तरी तो आपल्या टीमसाठी काहीही करू शकतो। हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन किस्से ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।